सो हाय मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर आजचा आमचा संडे असा आहे. तर मी आजारी असल्यामुळे बाकीची कामं झालीत, माझी जेवण वगैरे झालेत. पोरींचा नाश्ता बाकी आहे, पोरींना नाश्ता वगैरे बनवते. आमचं किचन बघू शकतात किती घाणेरडं आहे, कारण आज संडे आहे. माझी 2 कार्टे घरी आहेत, त्याच्यामुळे आज पसारा तर राहणार आहे. आणि आजारी असल्यामुळे आमचा हा 12वीचा विद्यार्थी बघू शकतात बासुरी वाजवतो आणि रिकामे धंदे करतोय. बघून घ्या काय करतोय. आणि आमचे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण फोटोशूटसाठी, म्हणजे आपल्याला 19 तारखेची आतुरता असते, त्यामुळे मी मूर्ती पण मागून घेतलेली आहे. शूट मी दाखवणार नाही, डायरेक्ट रील दाखवणार आहे. आणि छोट्या पऱ्या आलेल्या आहेत. सो आमच्या बाहेरगावीच्या फ्रेंड्स आलेल्या आहेत. तो प्रोजेक्टचं नाव हीच सांगणार आहे, मी अजिबात बोलणार नाहीये, कारण मला इंग्लिश येत नाही ना, मी गरीब आहे ना. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना मी गरीब आहे किती. सो सांगा मॅडम, कुठलं प्रोजेक्ट बनवताय तुम्ही? DNA वर्किंग मॉडेल. सो ही बोलल्यावर याचं रिॲक्शन बघू शकतात तुम्ही. कसं आहे पास आउट झालाय ना स्कूल मध्ये. हा. सो आता आपण यांची ओळख करून घेऊया. सो हाय बाळा, तुझं नाव काय? प्रणया. ओके. हाय दिया. हाय मिस मानसी हेमंत पोलेकर. ओके. मिस होणार, मिस वर्ल्ड पण होणार आमच्या पोरी. तुम्ही लोकांनी असा युट्यूबला सपोर्ट केला ना, तर आमच्या तरी आमच्या पर्या मॉडेल पण होणार. जे मॉडेल बनवतात त्याच्यात पण पुढे जाणार, अभ्यासात पण जाणार, सगळ्या गोष्टींमध्ये जाणार. तुम्ही सपोर्ट करा. आणि माझ्या चेहऱ्याकडे आज अजिबात बघायचं नाही. सगळ्यांना माहिती आहे मी कालच डॉक्टरकडे जाऊन आले. सो मला गोळ्यांचा तेवढा रिॲक्शन झालंय चेहऱ्यावर, तर सॉरी. आणि भेटूया ब्रेक नंतर. मी जरा फ्रेश वगैरे होऊन येते, किचनची कामं करते, पोरींना काहीतरी खायला देते, पोरी दमल्या असतील. तर आपण भेटूया थोडा ब्रेक नंतर. पहिला आमचा भाऊ बघून घ्या काय करतोय. मला मॅच बघायची आज इंडिया पाकिस्तानची, पण याच्या बापाने रिचार्ज केलं नाहीये. आणि याला बोलली मी मोबाईल मध्ये करून दे मला डाउनलोड. बघू आज. कोणाकोणाला मॅच आवडते ना, सो प्लीज नक्की कमेंट करा. आणि जो इंडियावाला खरा असेल ना, त्याने तर नक्की कमेंट टाकलीच पाहिजे. आणि जो इंडियामध्ये राहून इंडियाचा नसेल ना, तर त्याने अजिबात कमेंट करू नका मला. ओके, भेटूया नंतर. सो हाय मित्रमैत्रिणींनो, मी पोरींसाठी नाश्ता बनवत आहे. तो बघा, मी वडापाव पण बनवत आहे. पास्ता पण रेडी आहे. पास्ता दाखवते, एक मिनिट इकडे. पास्ता पण आपला रेडी आहे. आता पोरींना मस्त चटणी बनवते आणि मग भेटूया आपण नाश्त्याच्या वेळेस. सो हाय मित्रमैत्रिणींनो, ब्रेक नंतर आपण भेटलेलो आहे. पोरींना 2 मिनिटं. ब्रेक नंतर आपण भेटलेलो आहे. तर मी फ्रेश वगैरे झाले नॉर्मल. आणि कोण आलेला आहे बाबू? नाव काय? कृणाल बाबू आलेला आहे. कोण आहे? हा माझ्या नंदेचा पोरगा आहे. माझी नंदन खाली गेली, आल्यावर मी तिला पण कॅमेऱ्यात घेते. आणि ही नंतर आलेली आहे लावण्या. हा, ही नंतर आलेली आहे. ही लेट पण थेट हा का. तर पोरी हे मस्तपैकी पास्ता बनवलेला आहे आणि मला जमतो तसा वडापाव बनवलाय. आणि या लावण्याचा उपवास असल्यामुळे ती साबुदाण्याची खिचडी खातीये. थँक्यू काकी बनवण्यासाठी. सो या पोरींनो, थांबा मी सगळ्यांना दाखवते. हा, हे बघा, असंच हाय. आता करा. चॅनलला सबस्क्राईब करा बस. हे इकडे हाय करा आता. हा, आता मी प्रश्न विचारते. हा, प्रोजेक्ट कितपर्यंत झालाय आतापर्यंत? प्रोजेक्टचं नाव सगळ्यांनी सोबत सांगा परत एकदा. परत एकदा व्यवस्थित ट्यूननी सांगा. हा, तर आमच्या या मॉडेल बनवत आहे. तर आपण नाश्ता वगैरे करू, पोरीना नाश्ता वगैरे देऊया. आणि आपल्या सो मित्रांनो, उपवास असल्यामुळे मी थोडासा चहा घेते, जास्त नाही. तर मला कमेंट येतात की दिदे तू तब्येतीची काळजी घेत नाही, मला कमेंट्स वगैरे येतात. सो मी काळजी घेते. ओके, अवतारावर जाऊ नका. परत एकदा सांगते, अवतारावर जाऊ नका. कमेंट्स करा, चांगल्या कमेंट्स करा. ओके, ब्रेक नंतर भेटूया. सो मैत्रिणींनो, मित्रांनो, गाईज, कारण मी नेहमी बोलते ना हाय मित्रांनो, तर बाकीच्यांनी मला कमेंट केलेली होती की मित्रांनो नाही मैत्रिणींनो पण बोलायचं. ठीक आहे, कुठून ना कुठून आपण थोडं ज्ञान शिकलंच पाहिजे. नवीन ब्लॉगर आहे, शिकलंच पाहिजे. तर आपल्या लिहिली होती पास्ता की वडापाव, तर बाबूनी वडापाव घेतलेला आहे. तर हाय कर बाबू. हा, विचारूया टेस्ट कशी आहे की, कारण मी घाईत बनवले, तुम्हाला माहिती आहे. पुरींना विचारूया. खरं सांगा पुरींनो, माझं मन धरायला सांगायचं नाही. पास्ता आणि वडापाव आणि चटणी कशी झाली आहे? खिचडी पण भारी झाली आहे. खिचडी आजीने बनवली आहे. मैत्रिणींनो गाईज. ओके, जर
चहा वगैरे नंतर आपण भेटूया. ब्रेक नंतर भेटलेलो आहेत, आखाड्या आलेले आहेत. आणि मी मगाशी बोलली ना, आमच्या सासूबाई ननन आलेत. ह्या आमच्या नननबाई, ह्या आमच्या सासूबाई. हाय बी तर करा. हाय. म्हणजे आमच्या बाबूची मम्मी ही आणि आजी, म्हणजे माझ्या नननबाई आणि सासूबाई. आणि या बाईला कोणी ओळखत असेल तर कमेंट करा बरं का. ही कोण बाई आहे ना, नक्की कमेंट करा कोण आहे ते. बाई खास आहे ती बाई, एकदम खास आहे. चला भेटायचं थोड्या वेळाने. ब्रश पेंट करा त्याच्यावर परत करायला. पोरींची काहीतरी गडबड झालेली आहे. बनतच नाहीये. एका दोन बोल ना बोल. बघा गाईज ऍक्च्युली सीन काय झालंय माहितीये का, इथे ग्लू स्टिक चाललं घालतात पण तो लागत नाहीये. आमचं सगळं काय झालंय, हे लागत पण झालंय, फक्त डीएनए बनत नाहीये. प्रॉब्लेम हाय गाईज, मी प्रज्ञा नितीन माने. आमचं इथे प्रोजेक्ट चाललेलं आहे डीएनए रोटेटिंग मॉडेल, ऍज यू कॅन सी. पण सीन काय झालेलं आहे, इथे आमचा जो स्टँड आहे ना, स्टँड तो बनला डीएनएचा. फक्त डीएनए बनत नाही का, तर ते त्याचे जे दांडके असतात डीएनएचे ते चिपकत नाही. आणि लावण्या मॅडमला काहीतरी बोलायचं बोला. इथं आमचं कोऑर्डिनेशनच चालू नाहीये, म्हणजे literally सगळं वेगळं सर्वांचं वेगळं चाललंय. आमचं कोऑर्डिनेट नाही होते एक दुसऱ्यांशी. गाईज हे असं प्रॉब्लेम आमच्याकडे आलेला आहे. प्लीज सोल्युशन द्या कमेंट करून प्लीज. आणि काकींच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. पोरींची मस्ती आणि या तिघी जणी आम्ही फक्त माझं करून झालंय, वरचं post मी हे बघा आमचा इथं हा स्टँड म्हणले ना, तो बघा चिपकत नाहीये. आता डीएनए रोटेटिंग डीएनए बनवलं तर डीएनए पण बनवलं. काहीतरी माझं माहिती नाही. बिग बॉस तिला माहिती, बिग बॉस इकडे माहिती नाही. बिगो चिपकाना होगा, राईट राईट चिपका. बघा या प्रकारे, अशा प्रकारे नाही आहे बघा काय छान चाललंय. दिसणार यार. शी त्या आतमध्ये घुसवून ए माझा माईक भेटला. अरे मोटर लागणार आहे तिकडे मला. आता मोटर पण चालत नाही. मोटर पण चालत नाही. अरे मोटर मध्ये घुसवणार यार ते मोटर. गाइस प्लीज सिग्नल मेरे निकालो. गाइस as you can see प्रॉब्लेम येत आहे. सोल्युशन द्या प्लीज. इसका बोल देऊ की सोल्युशन द्या. आम्हाला काहीच समजत नाहीये. सगळं नुसतं तळसळच होत चाललंय. आम्ही सगळं प्रॉपर करतो, परत तळसळ होत आहे. काही समजत नाहीये. पावले चालू आहे आम्ही. काय पागल हो गए हम लोग. मेंटल हॉस्पिटल में जाएंगे. यांचा पसारा, यांचा पसारा बघू शकतात मैत्रिणींनो, मित्रांनो. बघा अरे लावा काय लावायचं, मी काय करू. एक काम करूया, आमच्या बाईचा तर आवाजच नाहीये. एकदम ती टेन्शन मध्ये आलीये, कारण तिचा प्रोजेक्ट झाला नाही म्हटल्यावर आम्ही तिचं काही खरं करणार नाहीये. कारण अख्खा दिवस संडेचा वाया गेलेला आहे. आणि मला सगळे झोपलेलेच होते सकाळचे पण. ओके, काय म्हणजे करत नव्हते. म्हणजे आम्ही लेट उठलेलो, तिचं असं म्हणणं आहे. पण संडे असल्यावर आम्ही लेट उठणारच ना. संडे असल्यावर आम्ही लेट उठणारच. पण लेट उठलो, पण आम्हाला नंतरला फोटोशूट करायचे होते. पण मी विसरलेली की हिचं प्रोजेक्ट करायचं आहे. बट मी फोटोशूट उद्या पण करू शकते, काय हरकत नाही. कारण आपल्याला 19 तारीख अजून लांब आहे, म्हणून आपण नंतर करू शकतो. आणि बघू पोरींची गडबड परत एकदा मी त्यांना न कळता दाखवते. माझा माईक बिग बॉस माझा बिग बॉस माझा माईक परत भेटलाय. अशा प्रकारे माणसं कोणाकडे माझा माईक परत दिलाय मला. परत झालं तिने दिलाय. आता मी हाच माईक मी इथं मारला असतो. मी बघा माणसं कोणी लक्ष नाही. गाईस ही आमच्या ग्रुप मध्ये खूप कॉमेडी करते, तर समजून घ्या जरा. कॉमेडी कॉमेडी आहे या ग्रुपची. ऍज यू कॅन सी मी एवढं काम असून सुद्धा मी काम पाडून मी कॉमेडी करते. तुमच्यासाठी होतं, फक्त तुमच्यासाठी. काम धंदे नाही दिले. काय नाही करत. बिग बॉस टाइम पास. बिग बॉस बघू शकते की तुमच्याशी बोलून नुसतं टाइमपास करते. आमचं इथं काय नाही बिग बॉस ह्याच्यावर बिग बॉस ह्याच्यावरती एलिगेशन सगळ्या मला विरोधात होते. बिग बॉस ह्याला मी मारेन. बिग बॉस
हा पोरगी नक्कीच बिग बॉस मध्ये पाठवू आम्ही. जेव्हा मला येईल ना ऑफर बिग बॉस मध्ये, तेव्हा माझ्या जागी तरी नक्कीच त्या पोरीला पाठवीन मी. त्या पोरीला माझ्या जागी नक्कीच पाठवीन, कारण मी खूप भांडखोर आहे. मला भरपूर जण असे कमेंट्स पण येत आहेत ना, म्हणजे ऑफलाईन कमेंट असतात ना, जसं की समोर भेटल्यावर लोक मला भरपूर बोलतात की तू युट्यूबला लाईव्हला बसते बाई, तू कसली भीमकन्या, कडक भीमकन्या आहे, तू कोणाचं वाईट ऐकून घेत नाही वगैरे वगैरे. तर मी आहे भीमकन्या म्हटल्यावर काय आपण राहिलंच पाहिजे भाई तसं. मला भरपूर जण बोलतात असे की तू बिग बॉस मध्ये जाशील, तुला बिग बॉस वाले बोलवतील. ठीक आहे, जेव्हा बोलवतील तेव्हा मी, नाव काय बाळा तुझं? प्रणयाला माझ्या जागी मी नक्कीच बिग बॉस मध्ये पाठवणार आहे. हा, माझ्या जागी हिला नक्कीच पाठवणार आहे मी. मैत्रिणींनो, पोरींची गडबड झालेली, पंचायत हे झाली. बिचारी आमची बिग बॉस शांत बसली, हाताला चटका लागल्यामुळे. जयूमुळे त्यांचं प्रोजेक्ट थोडस बरं होण्यात आलेलं आहे. आणि आर्टिस्ट आहे गाईस, तो यूज कर. पोरगी माझी बिचारी सुकली, चटका लागला तर बघू कुठे लागला, सपोर्ट नाही रहेगा. बघू कुठे लागला चटका. उलटा पोरीला चटका लागला, सो इथे दिसत नाहीये. हा, लाल लाल दिसतंय बघा, चटका लागला तिला. ग्लू गनचा चटका जरा जोरानेच लागला. आणि आमचा दादा इथे, ते मोटर खराब झालेली त्यांनी व्यवस्थित करून दिलेली आहे. पोरींचा चेहरा बघा किती खुश झालेला आहे. थोडी होप आली की भाई आम्ही चुकीचा नाही जाते, आता आम्ही राईट पाथवरती चाललोय. सो मी लाईव्ह पण घेत आहे, मी काम करते मी. ओके सो मित्रांनो, म्हणजे प्रोजेक्टच होतं, बट ह्या काय होत्या, स्ट्रॉ होत्या, हे कॅन्सल केल्या पोरांनी, म्हणजे जयेशनी. ते व्यवस्थित जमत नाही म्हणून आता डायरेक्ट काठे घेतल्यात त्यांनी. झालं होतं दिया, काय झालं होतं प्रणया? ओके, काय झालं होतं तुझं? काय मी फेविकॉल पकडायला गेली, फेविकॉल काय बोटाच पडला आणि असंच चिटकलं माझी बोट. आता निघाले बोट माझी, हे बघा ते दिसत नाही आता. पोरींनी पोराला कामाला लावलंय, ते हसत बसले. गाइस जीसस ऐसा होता है, लेकिन हमारा जीसस ऐसा होता है. गाइस मैं सीक्रेट वन सांगायचं वाव, मस्त आहे का? अरे पण निघणार कसं? गाईज बघू शकता, अशा उषा आमच्या घरी होत्या तर हे कसे करतायत बघा. हे बघा गाईज, आणि ही बघा माझा किंडर जॉय करत आली. मला व्हॅलेंटाईन्स डे मला भेटलं. मला जेम मी सिंगल आहे. हे लोक बघा, आय लव्ह माय डायरी मिल्क यार. गाईज, ही मानसी गाईज, ही प्रणया आणि ती दिया काहीतरी करते गाईज. मानसी टेक टू. आपसे कुछ बात करनी थी. मैं आपको बहुत ज्यादा लाइक करता हूँ. एक्शन. दिया, मुझे ना आपसे कुछ तो कहना था. बहुत दिन हो गए आपसे मिले हुए, तो मुझे ये कहना था कि दैट आई लव यू. Are you serious? Yes, I am serious. Lesbian guys. Are you serious? Yes. Will you be my Valentine? Are you serious? नहीं. सो हाय गाईज, बाकीच्या मुलींमधनं 3 मुली तरी घरी गेलेल्या आहेत आणि 2 त्यांना खाली सोडायला गेलेले आहेत रस्त्यानं माहिती नसल्यामुळे. तर बघू शकतात इथे कोण काम करतोय. आणि जयेश काम करतोय का तर तो वैतागलाय दिवसभर
की काय नुसत्या मस्करी, त्यांची मजा, त्यांचा नाश्ता सगळं चालू होतं, त्याच्यात काही काम नाही केलं. बघू जयेश नुसतं टाइमपास करतोय, मग जयेश बिचारा काम करतोय त्यांचं. आता त्या आल्यानंतर तर लगेच उठून जाईल, तो काहीच करणार ना त्यांच्यासमोर, त्या नसल्यामुळे करतोय. पण शेवटी बहिणीची कळ असते, ती भावाने दाखवून दिलेली आहे. बहिणीला काहीतरी चांगले मार्क्स भेटतील किंवा चांगलं स्कूलमध्ये बोलतीलच चांगलं काहीतरी टीचर लोक, त्याच्यामुळे भावाला थोडीशी कळ असते, म्हणून भाऊ बहिणीचं काम करून देतोय, असं समजू शकतात तुम्ही पण. सो हाय मित्रमैत्रिणी, हाय गाईज. तर आजचा आमचा पूर्ण दिवस गेलेला आहे. बघू शकतात किती वाजलेले आहेत. पोरींचं प्रोजेक्ट काही अजून कंप्लीट झालेलं नाही, तर कंप्लीट झाल्यावर आपण शॉर्ट्समध्ये दाखवूया. कंप्लीट झाल्यावर तर 2-3 जणी घरी गेलेल्या आहेत, त्या दोघी बिचाऱ्या थांबलेल्या आहेत, भार्गवी आणि प्रणया थांबलेली आहे. आणि ह्या दोघी आता अर्धा तास बसतील, बघू जेवढं होतं यांच्याकडनं तेवढं करतील. मग नंतर नेक्स्ट डे त्यांचं प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तरी नाही घेऊ शकत. तर इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला, थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की 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 करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. पूर्ण प्रोजेक्ट झाल्यावर आपण नक्कीच दाखवूया शॉर्ट्समध्ये.